आणि अखेर मोदी सरकार झुकलं. सीजेपीस म्हणजेच कॉकरोच जनता पार्टी या पॅरडी अकाउंट पासून चालू झालेल्या एका आंदोलनानं जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षावर इतका दबाव तयार केला की आमच्या पक्षामध्ये राजीनामे घ्यायची संस्कृती नाही असं मोठ्या कौतुकानं सांगणाऱ्या पक्षाला त्यांच्या मंत्र्यांचा आंदोलनापुढे नमतं घेत राजीनामा घ्यावा लागलाय. बरोबर ओळखलं तुम्ही. मी बोलतोय ते देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल. देशभरात सुरू असलेल्या आंदोलनामुळे आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा केंद्र सरकारने घेतलेला आहे. पण त्यांचा हा एक राजीनामा अनेक राजकीय समीकरणांना नव्यानं जन्म देणारा ठरणार आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून डिलिमिटेशन बिल पारित करून घेण्यासाठी भाजपला कमी असणाऱ्या खासदारांची संख्या त्यांनी टीएमसी आणि महाराष्ट्रात शिवसेनेचे खासदार फोडून जवळपास पूर्ण करत आणली होती. आता त्यांना अवघ्या काही खासदारांची कमी होती. अशात एनसीपी शरद पवार गटाचे खासदार त्यांच्यासोबत जाण्याची चर्चाही चालू झालेली. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपचा आत्मविश्वास प्रचंड वाढला होता. पण अशातच माशी शिंकली आणि धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी पुढे आली. जवळपास 20 दिवस उपोषण करणाऱ्या आंदोलकांसोबत चर्चेलाही वेळ नसणाऱ्या भाजपनं आज आपल्या मंत्र्यांचा राजीनामा घेतलाय. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर खासदारपदी असणारे अकबर यांचा राजीनामा मी टू प्रकरणात घेतला गेला होता. त्यानंतर गेल्या 12 वर्षात एकाही मोठ्या नावाचा राजीनामा केंद्रात झाला नव्हता. त्यामुळेच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याला महत्व येतं. सोबतच त्यांचा हा राजीनामा देशभरातल्या विरोधी पक्षांमध्ये चैतन्याची लाट पसरण्यासाठी एक कारण ठरू शकतं. नक्की काय होऊ शकतं या प्रकरणात आणि राजीनामा घेणं आमची संस्कृती नाही म्हणणाऱ्या भाजपनं आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नक्की का घेतला, या सगळ्या गोष्टींवर बोलणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत आणि तुम्ही पाहताय कट टू कट. देशात नीट पेपर फुटल्यावर देशभर गदारोळ माजला होता. या पेपर फुटीमुळे जवळपास 21 मुलांनी स्वतःचं आयुष्य संपवलं. मात्र तरीही सरकारला घाम फुटला नव्हता. पुढे या प्रकरणात अभिजित दीपके यांच्या सीजीपीनं दिल्लीत आंदोलन करायला सुरुवात केली. डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांचे नेते देखील तिथे जाऊन उपोषण करत होते. सोनम वांगचुक हे देखील तिथे जाऊन उपोषण करत होते. त्यांच्या उपोषणाला 20 दिवस उलटले तरीही भाजपच्या नेत्यांकडे या आंदोलनकर्त्यांशी चर्चा करायला वेळ नव्हता. मात्र 20 तारखेला हे विद्यार्थी संसदेकडे लॉंग मार्च करायला निघाले. त्यांना अडवण्यासाठी पोलिसांनी अमानुष लाठी हल्ला केला आणि इथूनच हे आंदोलन चिघळलं. दिल्लीपुरतं मर्यादित असणारं हे आंदोलन देशभर पोहोचलं. राहुल गांधी, अखिलेश यादव, डिंपल यादव हे विरोधी पक्षातले नेते ग्राउंडला उतरले आणि मग आम्ही चर्चा करायला तयार आहोत अशा बॅकफूटवर भाजप सरकार आलं. पण तरीही धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत कोणीही नाव घेत नव्हतं. पण काल देशभर ज्या पद्धतीनं आंदोलनाची लाट उसळली, दिल्लीपासून केरळपर्यंत आणि पश्चिम बंगालपासून गुजरातपर्यंत विद्यार्थी, मुलं, सर्वसामान्य नागरिक या आंदोलनाला समर्थन द्यायला रस्त्यावर उतरले. त्यामुळे भाजप सरकारनं आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाय. आपला राजीनामा देताना धर्मेंद्र प्रधानांनी सोशल मीडियावर आपलं म्हणणं शेअर केलंय. त्यात ते म्हणतात, गेल्या 10 दिवसात ज्या काही घटना झाल्या त्या घटनांमुळे माझं मन उदास झालं. मी स्वतः विद्यार्थी आंदोलनांमुळेच घडलो आहे. यूजीसी नीट पेपर फुटीनंतर मी कधीही माझी जबाबदारी नाकारली नाही. त्यानंतर आम्ही लगेच परीक्षा व्यवस्थितपणे घेतली. मात्र जबाबदार पदांवर असणाऱ्या काही व्यक्तींकडून या घटनेमुळे तरुणांच्या मनात भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. यामुळेच मी व्यथित झालो. आता आपण या गोष्टीच्या राजकीय अंगाकडे वळूया. भाजप सरकारनं हे आंदोलन संपवण्यासाठी सगळे प्रयत्न केले होते. मात्र तरीही हे आंदोलन तग धरून राहिलं. फक्त तगच धरून राहिलं नाही, तर येणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर या आंदोलनाची व्याप्ती वाढत गेली. या आंदोलनानं ते करून दाखवलं जे 12 वर्षात देशात घडलं नव्हतं. गेल्या 12 वर्षात देशात अनेक घोटाळे उघड झाले. भाजपच्या अनेक मंत्र्यांवर आरोप झाले, पण एकाही मंत्र्यानं राजीनामा दिला नव्हता. या संपूर्ण घटनाक्रमाला या प्रकरणानं खीळ बसली. कारण धर्मेंद्र प्रधान हे नाव फक्त शिक्षण मंत्री एवढ्यापुरतं मर्यादित नाही. भाजपसाठी धर्मेंद्र प्रधान हे फार महत्वाचे ठरतात. पेट्रोलियम मंत्री असताना त्यांनी केलेली कामगिरी जी भाजप सरकारला आर्थिकदृष्ट्या फायद्याची ठरलेली. सोबतच ओडिशा सारख्या राज्यामध्ये 2 दशकांहून अधिकच्या कालावधीत पटनाईक यांच्या सत्तेला तडा देण्याचं काम देखील भाजपनं धर्मेंद्र प्रधान यांच्यामुळेच केलं होतं. इतकंच नाही तर ओडिशातले भाजपचे खासदार देखील धर्मेंद्र प्रधान यांच्या गटातले आहेत असं म्हणायला वावे. आणि त्यामुळेच कुठं ना कुठं जेव्हा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती, भाजप बॅकफूटवर यायला लागलेलं,
त्यावेळी धर्मेंद्र प्रधानांनी ओडिशातल्या सर्व खासदारांचा म्हणजे भाजपच्या खासदारांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर टाकला होता. हा भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वावर एक प्रकारचा दबाव टाकण्यासाठीचा धर्मेंद्र प्रधानांचा प्रयत्न असल्याचं बोललं गेलं. कारण डिलिमिटेशनसाठी कुठलाही खासदार सोडून जाणं भाजपला आता परवडणारं नाही. भाजपला काहीही करून या अधिवेशनात परिसीमन आयोग लागू करून खासदारांची संख्या वाढवायची आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देतील ही अपेक्षा बहुतांश राजकीय जाणकारांनी सोडून दिलेली. पण आता या आंदोलनाचं फलित पुढे आलंय असं म्हणायला हरकत नाही आणि याही पलीकडची धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही गोष्ट देशातल्या विरोधी पक्षांना, त्यातही खास करून काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला बूस्टर देणारी ठरू शकते. त्याचं कारण आहे की भाजपच्या विरोधात बोलताना बऱ्याचदा काँग्रेस असेल, समाजवादी असेल किंवा इतर कोणतेही पक्ष असेल ते एका मर्यादित राहून बोलत होते, विरोध करत होते. मात्र सीजेपी या जेनझींच्या आंदोलनानं विरोधाची परिभाषा बदलून टाकली. भाजपचा विरोध करण्यासाठी इतके दिवस विरोधकांकडून जी भाषेची मर्यादा पाळली जात होती ती मर्यादा या जेनझींनी तोडली आणि भाजपचा जर न घाबरता तुम्ही विरोध केला तर भाजपला तुम्ही बॅकफुटवर जायला भाग पाडू शकता. ही हिंमत या धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानं जेनझीनं विरोधी पक्षांना दिली. जर आपण लोकांच्यात मिसळून रस्त्यावर आंदोलन केली तर आपण भाजपला माघार घ्यायला लावू शकतो. हा विश्वास आता विरोधी पक्षात असलेली मरगळही संपवू शकतो. तो हम कोरेसो कायदा या आविर्भावात असणाऱ्या भाजप सरकारला आता गेल्या 12 वर्षातला हा पहिला धक्का आहे. जे पंतप्रधान आंदोलकांशी बोलत नव्हते, आंदोलनाच्या विषयांवर बोलत नव्हते, तेच पंतप्रधान देशाच्या तरुणाईला आवाहन करत पोस्ट करत होते. अक्षरशः निम्म्या रात्री पंतप्रधानांनी स्वतः एक व्हिडिओ रेकॉर्ड केला ज्यातून आंदोलनकर्त्या तरुणांना मेसेज केला आणि हा व्हिडिओ त्यांनी इंस्टाग्रामवर अपलोड केला ज्यात त्यांनी आंदोलन थांबवण्याचं आवाहन केलेलं. यावरून या आंदोलनाची भाजपच्या मनात बसलेली धास्ती समजून येते. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यावर अभिजित दिपके यांनी दिल्लीतून बोलताना सगळ्यांनाच एक ठाम आत्मविश्वास दिलाय. ते म्हणाले, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आपल्याला शिकवून जातो, जर आपण भाजपच्या विरोधात न डगमगता उभं राहिलो तर भाजपला मागं सारू शकतो. सरकारनं चुकीच्या माणसांसोबत पंगा घेतलाय, मोडेन पण वाकणार नाही. या सगळ्यांसोबत अभिजित दिपके यांनी एक गोष्ट लावून धरलेली, ती म्हणजे नीट पेपर फुटीनंतर स्वतःला संपवलेल्या विद्यार्थ्यांच्या घरच्यांना सरकारनं आर्थिक भरपाई द्यावी आणि आंदोलन करत्या विद्यार्थ्यांवर सरकारनं दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे. या सगळ्यांसोबतच आणखीन एक मुद्दा मला इथं प्रकर्षानं नमूद करावा लागेल, तो म्हणजे हा कदाचित दैवी योगायोग असावा. कारण ज्या धर्मेंद्र प्रधानांच्या राजकीय करिअरची सुरुवात ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी नेता म्हणून झाली, विद्यार्थी आंदोलनातून ते घडले, त्याच धर्मेंद्र प्रधानांना शिक्षण मंत्री पदावर असताना विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळेच राजीनामा द्यावा लागला. या सगळ्यांसोबत आता आपल्या राज्यातून देखील मोठी बातमी येते. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीनं दिल्लीकडे रवाना झालेत. एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती पुढे येते. त्यामुळे आता दिल्लीत नक्की काय घडामोडी घडतायत याची उत्सुकता संपूर्ण देशाला लागून राहिलेली. तुर्तास आपण इथेच थांबूयात. मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा सीजेपी आणि ओव्हरऑल जेनझीच्या आंदोलनाचं फलित आहे का? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा देशातल्या विरोधी पक्षांना आत्मविश्वास मिळवून देऊ शकेल का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.